नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत अपरिचित सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला तालुक्याच्या तुळस गावातील वाघेरी डोंगर। हे आहे वाघेरी डोंगराचे वेंगुर्ला बंदरावरून दिसणारे सुंदर असे दृश्य। हा डोंगर पोर्तुगीज काळापासून प्रसिद्ध असून वेंगुर्ला बंदरामध्ये समुद्रातूनही दूर दूरपर्यंत दिसतो। तसेच मालवण, गोवा आणि सावंतवाडी रोडलाही प्रवास करताना हा डोंगर दूर दूरपर्यंत दिसू लागतो। हे दृश्य आहे वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊस वरचं। या ठिकाणाहूनही हा डोंगर अगदी सहजरित्या दिसतो। तसेच हे दृश्य आपण मालवण रोडला बघतोय, त्या ठिकाणाहूनही हा डोंगर दिसतोय। ब्रिटिश आणि पोर्तुगीज कारकिर्दीमध्ये याच वाघेरी डोंगरामध्ये काही विशिष्ट प्रकारची भिंग लावलेली होती। वाघेरी डोंगर ते मालवण आणि मालवण टू देवगड अशा प्रकारे हीच भिंग रिफ्लेक्शन देऊन दिशानिर्देशन करत असत। आजही वेंगुर्ला बंदरामध्ये मच्छीमार लोक हाच वाघेरी डोंगर बघून समुद्रामध्ये जाळं टाकतात आणि आपली दिशा ठरवतात। ह्या आहेत वाघेरी डोंगराच्या लाल वाटा। वाघेरी डोंगर हा अपरिचित सिंधुदुर्गमध्ये अगदी सहजरित्या मोडतोय। चला तर मित्रांनो, आता आपण बघूया की या वाघेरी डोंगरामध्ये नक्की आहे तरी काय। निसर्गसंपन्न वाघेरी डोंगराची जैवविविधता येथील लोकांनी आजही जपलेली आहे। आमच्या वाघेरी डोंगरामध्ये वाघ, चित्ता, बिबट्या, रानडुक्कर, ससे, पिसय, साळींदर, कटांदर तसेच शेकरू यासारखे विविध प्राणी वास्तव्य करतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राची मानचिन्ह राज्य फुलपाखरू निळवंत, राज्य प्राणी शेकरू तसेच राज्य फळ आंबा आणि राज्य पक्षी हरियल सुद्धा अगदी आवर्जून पाहावयास मिळतो। वाघेरी डोंगरामध्ये पाऊस हा वार्षिक मुबलक प्रमाणात पडतो। या ठिकाणी धोधो वाहणारे धबधबे आणि खळखळ वाहणारे ओव्हळ सुद्धा पाहावयास मिळतात। आपण आता वाघेरीचा उंच डोंगर चढतो। ह्या आमच्या डोंगरामध्ये येथील जैवविविधता अगदी सुंदररित्या लोकांनी जपलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी प्रदूषण नसून झाडतोड किंवा इतर काही जंगलाची हानी या ठिकाणी होत नाही। त्यामुळे या ठिकाणची जैवविविधता अगदी सुंदररित्या टिकून आहे। प्राणी, पक्षी, इथल्या लाल वाटा या ठिकाणच्या बघून तुम्ही अगदी मन तुमचं प्रफुल्लित झाल्याशिवाय राहत नाही। या ठिकाणी सुंदर अशी कौलारू घरं आहेत आणि उंच उंच नारळ पोफळीच्या बागा, त्याच्यामधून दिसणारी टुमदार घरं तुमचं अगदी मन समाधान केल्याशिवाय राहत नाहीत। ह्याच टुमदार मातीच्या आणि कौलारू घरांमध्ये तुम्हाला मिळतो मायेचा उबावा। येथील चुलीवरचं जेवण आणि गरम गरम भाकरी, घावणे हे पण या ठिकाणी तुम्हाला खायला मिळतं। आपण आता आपल्या वाघेरीवाडीच्या शेतवाडीमध्ये पोहोचलोय। तिन्ही डोंगरांच्या मधोमध खोदकाम करून या ठिकाणी शेतीसाठी ह्या लोकांनी 800 वर्षापूर्वी ही व्यवस्था केलेली आहे। तिन्ही डोंगराच्या मध्ये तुम्ही या ठिकाणी शेत पाहू शकता। शेती हा इथला मुख्य व्यवसाय असून या ठिकाणी डोंगरामध्ये येथील शेतकरी वार्षिक नाचणी, शेंगदाणा, विविध भाज्या आणि कडधान्य याची सुद्धा शेती पिकवतात।
वाघेरी डोंगरामध्ये श्रीदेवी वाघेरी मंदिर आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होऊन गेलेले 3 सिद्ध महापुरुष त्याच्यापैकी एका सिद्ध महापुरुषाचे मंदिर ही वसलेले आहे। ब्रिटिश पोर्तुगीज काळामध्ये गोवा मुक्ती दरम्यान सैनिकांसाठी युद्धाच्या वेळी खोदलेले खंदक आजच्या दिवशीही वाघेरी डोंगरामध्ये या युद्धाची साक्ष देतात। खडेतळसारखा सुंदर उंच टेहळणी स्पॉटही तुम्हाला ह्याच वाघेरी डोंगरामध्ये पाहावयास मिळतो। विविध सुंदर अशा पानं फुलं पक्षी आंबा काजू नारळ आणि सुपारीच्या उंच उंच बागा अशा जैवविविधतेने नटलेली आमची वाघेरी ही अजूनही अपरिचित सिंधुदुर्गमध्ये मोडते। आमच्या वेंगुर्ल्याच्या बंदरापासून वाघेरी डोंगर अगदी 12 ते 13 किलोमीटरवरती आहे आणि हे एक सुंदर असं थंड हवेचं ठिकाण पण आहे। पावसामध्ये इथे धुकं तर पाहायला मिळतंच, पण धो पाऊसही पडतो। तुम्ही पर्यटक आल्यावर आंबोलीमध्ये जाता, पण आंबोलीसारखं हे आमच्या वाघेरी डोंगराचंही एक पर्यटन ठिकाण होऊ शकतं जर तुम्ही तुमच्या नजरेतून पाहिलं तर। मित्रांनो, निसर्ग संपदा तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही त्या निसर्गाला देवराई समजून जपता। असा हा आमचा सुंदर धुक्याने नटलेला वाघेरीचा डोंगर बघायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट द्या आणि आम्हाला ही निसर्ग संपदा टिकवण्यासाठी मदत करा। धन्यवाद।